जय मित्रांनो, तर आता आगामी पोलीस भरतीमध्ये आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघायला मिळतील का? प्रिव्हियस इयर क्वेश्चन विचारल्या जातील का? तर हा सर्वात मोठा प्रश्न सध्या बनलेला आहे. कारण की दौंडचं जे गट क्रमांक 5चं जे प्रकरण झालं, विठ्ठल बळे सरांच्या पुस्तकातून 85 प्रश्न जसेच्या तसे उतरलेले आहे. तर आता त्यामुळे दौंड एसआरपीएफ गट क्रमांक 5चा पेपर पुन्हा तर होणारच आहे. तर आता या प्रकरणामुळे आगामी पोलीस भरतीमध्ये प्रश्न अशा प्रकारचे मागच्या भरत्यांमध्ये जे प्रश्न आले झालेले आहेत, तर ते अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील का? तर हा सर्वात मोठा प्रश्न बनलेला आहे. तर या विषयावर आपण सविस्तरपणे बोलणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. चॅनलला जर तुम्ही आतापर्यंत आपल्या नवीन असाल तर चॅनलला पोलीस भरतीच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तर आता मागच्या भरत्यांमध्ये काय होत होतं की आपण पण बघितलेलं आहे की मागच्या भरत्यांमध्ये जीकेचे असो, मराठीचे असो, गणिताचे असो की बुद्धिमत्ताचे असो, या चारही विषयाचे प्रश्न हे रिपीट होताना आपल्याला बऱ्यापैकी दिसत होते. म्हणजे 75 कमीत कमी 75 ते 80 मार्काचा पेपर आपल्याला रिपीट होताना दिसत होता. मग ते तलाठीतून असो की आपल्या पोलीस भरतीमधून असो, तर हा आपल्याला रिपीट होताना दिसत होता पोलीस भरतीचा पेपर. तर आता प्रश्न हा बनतो की आता येणाऱ्या आगामी पोलीस भरतीमध्ये आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न बघायला मिळतील का? पीवायक्यू आपल्याला बघायला मिळतील का? तर मित्रांनो, नक्कीच याचं प्रमाण कमी होणार आहे. याचं प्रमाण नक्कीच कमी होणार आहे. त्यामुळे गाफल राहू नका. आपली तयारी ही ऍडव्हान्स लेवलची आता आगामी भरतीसाठी नक्कीच असणार आहे मित्रांनो. येणारी आगामी भरती मित्रांनो बऱ्यापैकी कठीण होणार आहे. कारण की आता आपण ते राखीव पदांचा एक प्रकारचा ते बातमी वाचलेलीच असेल पेपर मधली. तर आता त्या बातमीमध्ये पण बऱ्यापैकी सांगितलेलं आहे की 28च्या वरती ज्यांचं वय असेल त्यांनी, जर आता समजा ओबीसी कॅटेगरी 28च्या वरती जर एका मुलाचं वय असेल 28च्या वरती, तर आता त्यांनी 140 मार्क काय घेऊन, पण त्यांनी ओबीसी कॅटेगरीतून जर अर्ज केलेला असेल तर त्यांना कॅटेगरीचीच जागा मिळणार आहे. त्यांना ओपनच्या जागेवरती दावा करता येणार नाही आहे. अशा प्रकारचा एक जी आर आता पास झालेला आहे. आता तो नक्कीच आता अंमलात येईल की नाही येईल हे नंतरची गोष्ट आहे. पण आता जर अंमलात आला तर हे खूप मोठं आपल्याला कॅटेगरीचं बऱ्यापैकी नुकसान होताना दिसणार आहे. त्याच्यासोबत याचं बेनिफिट पण भरपूर आहेत दोन्ही साईडने जर विचार केला तर आता पीवायक्यू आपल्याला मित्रांनो, पीवायक्यूचा जर विचार केला तर पीवायक्यू नक्कीच आपल्याला कमी प्रमाणात या भरतीमध्ये दिसणार आहे. कारण की दौंडचा जो विषय झाला त्याच्यामुळे संबंधित जिल्ह्याचे बऱ्यापैकी एसपी आता फ्रेश प्रश्नपत्रिका काढतील असा एक माझा अंदाज तुमच्या समोर मांडतो. आणि याचं प्रमाण तर नक्कीच 100% कमी होणार आहे मित्रांनो. सोबतच आता तो जो जीआर आहे, आता आगामी पोलीस भरती मित्रांनो, एवढंच सांगतो मी तुम्हाला, कठीण होणार आहे. त्यामुळे आपली तयारी ही ऍडव्हान्स लेवलची असायलाच पाहिजे. त्यामुळे तयारी ही आपली आता रोजच्या रुटीन मध्ये आता आपल्या बऱ्यापैकी आता बदलाव आपल्याला आपल्या अभ्यासक्रमात असो, आपल्या वाचण्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी बदलाव करावा लागणार आहे मित्रांनो. कारण की आता पीवायक्यू वर बऱ्यापैकी मुलं डिपेंड राहत होते. कारण की त्यांना माहितीच होतं की पीवायक्यू विचारले जाते. त्यामुळे आता पीवायक्यू तर वाचायचेच आहे आपल्याला. पीवायक्यू आपल्याला सोडायचे नाहीये मुळात. पण आपल्याला थोडं ऍडव्हान्स लेवलचं पण आता आपल्याला वाचावा लागणार आहे. कारण की फ्रेश प्रश्न पण आपल्याला बऱ्यापैकी फ्रेश प्रश्न आपल्याला बऱ्यापैकी विचारले जाण्याची बऱ्यापैकी शक्यता आहे मित्रांनो. दौंडचा ज्या विषय झाला त्यामुळे. त्याच्यासोबतच आता पोलीस भरतीचे आपण प्रत्येक अपडेट देतच असतो. त्यामुळे जे आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल, तुमच्या मनातील ज्या काही शंका जर असतील काही कमेंटमध्ये मला नक्कीच विचारू शकता. त्या विषयावर मी सविस्तरपणे माहिती वगैरे काढून नक्कीच तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे जे आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद.